पवार आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलो. मी त्यांचं प्रथम बारामती हेल्थ या ग्रुपच्या वतीने स्वागत करतो. त्यांनी बारामतीवरती पुत्रवत प्रेम केलं व बारामतीचं पालकत्व निभावलं. त्या आदरणीय दादांचं दुःखद असं निधन झालं आणि आपण सर्वच जण अतिशय दुःखात गेलो. त्याचबरोबर बारामतीकरांच्या दृष्टीनं आणि उभ्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आणि या पार्श्वभूमीवरती वहिनी साहेबांनी आपलं वैयक्तिक दुःख बाजूला सारून आपल्या सर्वांच्यासाठी ती पोकळी भरून काढण्याची जबाबदारी वहिनींनी स्वीकारली आणि या लोकशाही प्रक्रियेचा भाग म्हणून उद्याचे पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीमध्ये आपण सर्वच जण मतदान करणारच आहोत, यात शंकाच नाही. परंतु वहिनी प्रचंड अशा नुसत्या बहुमतानं नाही तर रेकॉर्ड ब्रेक की जे पुढे कधी ते रेकॉर्ड मोडताना आलं पाहिजे ही आपल्या सर्वांची भूमिका असली पाहिजे. आणि त्यासाठी आपण स्वतः वैयक्तिक, आपले कुटुंबीय, त्याचबरोबर आपले मित्रमंडळी, आपले नातेवाईक या सगळ्यांना आपण उद्याच्या मतदानासाठी प्रवृत्त केलं पाहिजे. आणि हीच खरी आदरणीय दादांना श्रद्धांजली असणार आहे. दादांच्या पश्चात आपण सर्वच जण या आरोग्य चळवळ स्वच्छ बारामती, सुंदर बारामती यात सहभागी होत आहोत. आदरणीय हितेश आमचे सरासरीच्या माध्यमातून गेली 7 वर्ष आम्ही हा ग्रुप चालवतो आणि सरांची भूमिका नेहमीच बारामतीमध्ये एक आरोग्य चळवळ उभी राहावी हीच राहिलेली आहे. आज वहिनी साहेब आपल्याच्या संवाद सांगण्यात मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपले संवाद. आर्मी एव्हिएशन भारतातला अद्ययावत हेलिकॉप्टर रुद्र त्याचा तो इन्स्पेक्टर आहे आणि ही इथे मुलं घडवण्यासाठी म्हणून मी मुंबई सोडून बारामतीला आलो. मला इथे 2008 पासून तुम्हाला एक उदाहरण देतो. मला पण मी इथे येत होते, तुम्हाला आठवते? हो येत होता तुम्ही, तुम्हाला भेटलो, मागे भेटलो एकदा. मी इथे यायची ना. आय एम प्राऊड ऑफ ऑल ऑफ यू. अरे सर पवार सर आहेत ना साहेब, हे दादांनी बारामतीकरांसाठी अरे केलेलं आहे. मी तुम्हाला काय सांगू ताई, फुलं तोडतात ना, मी त्यांना एकच उदाहरण देतो. 4 केस ओढा किती त्रास होतो, त्याच्यावर नोबेल पारितोषिक मिळालं आपल्या जगदीशचंद्र बोसला. नका तोडू हो, त्यालाही जीव आहे. हो ना, यायचे ना, यायचे. हे आजोबा भेटले हे सांगण्याचा मुद्दा असा की माणसं ही दादांनी साहेबांनी लावलंय, पण याचं जतन आपण करायचं सगळ्यांनी. हे आपण सगळ्यांनी मिळून जतन करायचं, तर राहणार आहे, नाही तर राहणार नाही आहे. आणि हे मी बारामती विनामूल्य प्रशिक्षण देतोय सैन्य दलाचं. आपले मार्गदर्शन फ्री नाही, काय नाही. लेक्चर्स असतात माझे शाळा कॉलेजेसमध्ये, पण मुलं घडवायची ही जनरेशन चांगली. हां, 2 मिनिटात किस्सा सांगतो. मी 11/11/2011ला बारामतीत आगमन केलं आणि गुरुदेव क्लासेसच्या नावाने क्लासेस सुरू केले. मी पाटील सर संचालक गुरुदेव क्लासेस. ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस बारामतीच्या या प्रगतीवरती दादांनी जी प्रगती केली होती त्याच्या जीवावरती आपण बरंच काय कमवलं. आता दादांना रिटर्न काय द्यायचं हे इतपत मी मोठा नव्हतो. रिटर्न काय द्यायचं तर मी मूळ इंदापूर तालुक्यातला आहे. मी इंदापूर तालुक्यातलं मतदान कट केलं, बारामतीला केलं. आता अश्रू अनावर होत आहेत, पण मी एकदाच मतदान दादांना केलं. दुसरं मतदान करण्याची वेळ माझ्यावरती आली नाही, परमेश्वराने मला दिली नाही. पण दादांच्या माध्यमातून आज वहिनी आहेत. फक्त वहिनींना जाता जाता एकच सल्ला दिला शिक्षक म्हणून की बारामती जर दादांच्या स्वप्नातली ठेवायची असेल तर तुम्ही खूप मायाळू आहात, फक्त दादागिरी थोडी तरी करावी लागेल. बरोबर. योग्य आहे. पाहिजे काहीच अडचण नाही कुठं व्हायला.
चांगल्यासाठी कुठं होणं काही चुकीचं नाहीये. दादांसारखा एक दादाच दुसरं कोण नाही. दादाची जागा कोणी घेऊ शकत नाही. हे जोक सांगणारे आजोबा कुठे येत नाहीत का ते? येतात भंडारी जाधव साहेब बोला. तुमचा हास्य ग्रुप काय म्हणतोय? सगळे योगा ग्रुप, हास्य ग्रुप सगळे. योगाचं पण खूप चांगलं चाललंय. आम्ही महिन्याला दर 28 तारखेला आम्ही सुरुवात केली होती. 28 तारखेच्या ऐवजी आमचं आता ते परत रविवारी, रविवारी 28 तारीख ती शहरामध्ये आहे. हा इथला योग्य आहे. कुठलीही स्वच्छता आणि दादा हे नातच आहे की नाही. त्यामुळे कुठलाही दिवस स्वच्छतेचा असेल तर दादाचा असेल. त्यामुळे विषयच येत नाही. आता आपण सगळे का जमलो सगळ्यांना माहिती आहे ना. मतदान आहे. आज वहिनी साहेब आलेत. त्या दिवशी बोललेलं आपण बोलत होईल. काही का इथे इथे उभं राहा. 23 तारखेला जे मतदान आहे, वहिनी साहेब निवडून आले त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्यासारखं आहे. पण ते निवडून येणं आणि आपण जास्तीत जास्त मतदान करून विक्रम घडवून आणणं यामध्ये फरक आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना एक वेगळा प्रयत्न करायचा आहे की प्रत्येकाने आपल्याबरोबर आजूबाजूचे सर्व मतदार कसे मतदान करतील. कारण उन्हाळा आहे, त्यामुळं सगळ्यांची जबाबदारी, आपली जबाबदारी खूप मोठी आहे ह्या संदर्भातली, की आपण जास्तीत जास्त मतदान करून घ्यायचं आहे. मतदान विक्रमी होईल याची काळजी घ्यायची आहे. जेणेकरून आपल्याला माहिती आहे मतदारांना आपण मतदान केंद्रापर्यंत नेल्यानंतर ते मतदान वहिनी साहेबांनाच आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याप्रमाणे करून घ्यायचे आणि यासाठी आपण परवा दिवशी प्रयत्न करायचे सगळ्यांनी, की सगळ्यांना आपल्या या नक्षत्र ग्रुपतर्फे म्हणजे नक्षत्र फिरणाऱ्या ग्रुपतर्फे विनंती आहे की आपण सर्वजण मिळून हा प्रयत्न करू. बाकी ठिकाणी तर लोक करतातच, कार्यकर्ते करतातच. आपण हे नक्षत्रप्रेमी जे आहोत ते आपण आपल्या परीने हा प्रयत्न करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.